नमस्कार मित्रांनो, ही अशोक लेलंडची BS6 गाडी आहे. BS6 तर या गाडीमध्ये हाऊ टू डायग्नोसिस BS4 अँड BS6 BS4 आणि BS6 मध्ये तुम्ही कोणते कोणते फॉल्ट कोड आलेले आहेत आणि ते कसे चेक करायचे विदाउट लॅपटॉप और विदाउट स्कॅनर. हाऊ यू चेक विदाउट लॅपटॉप और स्कॅनर. आता इथं बघा, हे डॅशबोर्डवरली जी स्क्रीन दिसते त्या स्क्रीनमध्ये हे सिम्बॉल दिसतात. पार्किंग ब्रेक दिसतोय, हे तिन्ही ओके मध्ये लावलेले दिसतात. आर म्हणजे रिव्हर्समध्ये 675 तास इंजिन चाललंय, 23,396 किलोमीटर चाललंय, 9.1 हवा आहे. ही डीएफची लेवल फुल आहे बरं का. हा चेक इंजिन लाईट आहे, त्याच्यानंतर हा बॅटरीची लाईट आहे, हा पार्किंग ब्रेकची लाईट आहे. ओके. आणि इकडे दिसतंय ती दरवाजा उघडा आहे म्हणते, तर दरवाजा लावला की ती बजर सुद्धा आपला बंद होऊन जाईल बरं का. बघा, आता दरवाजा लावला, ती लाईट गेली, बजर बंद झालेला आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा ह्याला 2 बटणं दिसतात का. ह्या स्क्रीनवर 2 बटणं आहेत. स्क्रीनवर तुम्हाला 2 बटणं दिसत आहेत. ओके. हे 2 बटणं आहेत. तर इथं काय करायचं, ह्या 2 बटनात ह्या बाजूचं बटन आहे का, ह्या बाजूचं बटन दाबायचं आहे तुम्हाला. हवा हां, व्हेकल स्पीड 0 किलोमीटर, ऑइल प्रेशर दिसतंय का. व्हेकल स्पीड 0 किलोमीटर, ऑइल स्पीड. तर व्हेकलची माहिती येते, व्हेकल इनपुट त्याच्यात ती दिसतंय. त्याच्यानंतर बॅटरीचं व्होल्टेज 24.8 व्होल्ट आहे बघा. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दाबायचं. दुसऱ्यांदा दाबल्यावर काय येते, ट्रिप 1 मध्ये डिस्टन्स किती किलोमीटर झाले, फ्युल इकॉनॉमी किती मिळाली काय. त्याच्यानंतर तुम्ही सेट करू शकता, होल्ड करून खाली दाबायचं आहे. खाली दाबलं की कमी जास्त होते. त्याच्यानंतर बघा अजून, त्याच्यानंतर डायग्नोसिस. आता इंजिन डायग्नोसिसचं झाले. इंजिन डायग्नोसिस, इंजिनचा जर एखादा कोड असेल यामध्ये तर ह्याच्यात येतंय बघा, आहे का. डायग्नोसिसमध्ये इंजिनमध्ये नो फॉल्ट कोड, म्हणजे या गाडीमध्ये आता काही फॉल्ट कोड नाही आहे. त्याच्यानंतर अजून दाबा. हां बघा, डायग्नोसिस नंतर कशाचं येते, तर आफ्टर ट्रीटमेंटचं. आफ्टर ट्रीटमेंट म्हणजे एक्झॉस्ट गॅस सिस्टीममध्ये काय फॉल्ट आहे का, तर आफ्टर ट्रीटमेंट EGR मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, तर ते म्हणते नो फॉल्ट कोड बरं का. त्याच्यानंतर बघा ABS ESC ABS आहे का. डायग्नोसिस करता येतं आपल्याला ऑन OBD म्हणजे OBD2 डॅशबोर्ड आहे हा. तर याच्यामध्ये ABS आणि ESC आहे. तर नो फॉल्ट कोड कशामध्ये, ABS मध्ये पण नाही आणि ESC मध्ये पण नाही. ओके. त्याच्यानंतर वॉर्निंग, कुठली वॉर्निंग आहे का, गाडी काय सांगते का तुम्हाला, वॉर्निंग देते का गाडी, काय वॉर्निंग, नो वॉर्निंग. ओके. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन, तुम्ही काय करा, काय करायचं नाही याबद्दलची काय सूचना आली का डॅशबोर्डवर, तर आलेली नाही. तर अशा प्रकारचं OBD2 जे आहे ते OBD2 आहे आपल्याकडे. तर OBD2 मध्ये आपल्याला इथं ऑनबोर्ड आपल्याला सगळं दिसतंय. ओके. त्याच्यानंतर हा परत आहे हे सिग्नल आलेले. ओके. इथं लाईट काय चेकिंग, काय लाईट वगैरे काय लागलेली नाही. अशा प्रकारे ही गाडी ओके आता सध्या. मला काय 3 सिम्बॉल आहेत, गाडी ओके चालवलेली आहे. 1740 किलोमीटर झालेले आहेत सदर ट्रिपचे. ओके. 1740 किलोमीटर पर्यंत इंधन पुरतंय असं. मला अशा प्रकारचा व्हिडिओ. तर ऑन बोर्ड डायग्नोसिस आपल्याला ह्या अशोक लेलंडच्या BS6 गाड्यांवर ऑन बोर्ड डायग्नोसिस करता येत आहे. तर ऑन बोर्ड डायग्नोसिस तुम्ही केलेलं आहे, तुम्ही शिकला असाल. डाव्या बाजूचं बटन दाबायचं आहे. एक बटन दाबलं तर ते इंजिनचं, एक्झॉस्ट आफ्टर ट्रीटमेंट सिस्टमचं, ESC EGR सगळ्या बाबीचं काय प्रॉब्लेम असेल, फॉल्ट कोड असेल, तर तो फॉल्ट कोड या डॅशबोर्डवरती दिलेला आहे. तर अशा प्रकारचं हे डायग्नोसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही ऑन रोल करा. जमान्याबरोबर आपल्याला राहावं लागणार आहे. आपण जर मागं राहिलो तर आपला उपयोग होणार नाही. ओके. तर तुम्ही सुद्धा आता याच्याबरोबर शिकला असाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. आता याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे बघा. आता ही गाडी चालू केली. आता ह्या गाडी चालू केल्यानंतर हे सर्व सिम्बॉल जे येतात, हे प्रत्येक लाईट कुठल्या ह्याची, प्रत्येक लाईटचा काय उद्देश आहे, हे सर्व तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. तुम्ही बघत राहा.